आम्ही राधानगरी तालुक्यातील कौलव गावामध्ये आलेलो आहोत आणि आता आम्ही समोर हे श्री महिपती कुंभार यांच्या घरासमोर आम्ही आलेलो आहोत। आपल्याला माहितीच आहे की नागपंचमीचा सण जवळ आलेला आहे, तसेच गणपती देखील जवळ आलेले आहेत। तर या महिपती कुंभार यांच्या घरामध्ये ते प्रत्येक वर्षी नागोबा तसेच हरताळिकेच्या बाहुल्या गणपती तयार करत असतात। तर या हे गणपती किंवा नागोबा ते कसे तयार करतात, त्यांची ती तयार करण्याची काय पद्धत आहे किंवा त्यासाठी ते कुठली माती वापरतात याची माहिती घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। तर आपण आता पाहूया त्यांच्या घरात जाऊन ते काय करतात ते। इथे यांच्या घरामध्ये सुरुवातीला आम्हाला चुली दिसल्या, त्यामध्ये समाधान चूल, वाईल चूल अशा चुली आहेत। तसेच इथे समोर हे गौरीचे मुखवटे रंगवण्यापूर्वी कसे असतात ते आम्हाला पाहायला मिळाले। हे आम्ही इथं गौरीचे मुखवटे पाहिले आणि आतल्या खोलीमध्ये ते गणपती तयार करत होते। तसेच त्यांची पत्नी सौ सिंधुताई आणि महिपती कुंभार हे दोघे मिळून नागोबा देखील तयार करतात। तर ते नागोबा कसे तयार करतात हे आम्ही पाहण्यासाठी गेलो। नागोबाचा साचा असं शेतातून चिकून आणायचा, त्याला ते शाडू माती घालून राग घालून मळायचा आणि मळून मग हे असं चिकलून घेऊन हे मग असा उठवायचा, असा गोळा करायचा। नागोबाचा साचा असं शेतातून चिकून आणायचा, त्याला ते शाडू माती घालून राग घालून मळायचा आणि मळून मग हे असं चिकलून घेऊन हे मग असा उठवायचा, असा गोळा करायचा, असं हे उठवायचं। काय ते उठवायचा, तयार करून ते म्हणजे त्याचा पण साचा आहे ना, असं चिकन आणून चिचून मळून हे असं घालायला लागतं, करून ठेवायला लागतं असं चिकन हे करायचं, तयार करायचं, तयार करून त्याला पण असं पुढची बाजू असती काय आणि त्याला पाठ आणि असती काय असंच उठवायचं। कुंभाराचा मुटका यो कणी तो पुजायला लागतोय, कुरवाड्याला पुजायला लागतं। अरे वा, छान झालं, मस्त झालं। इकडे उजाडाकडे दाखवा। झाला असा उठवून घेऊन काय मग त्याला खाली हे करायचं, नाही आणि ह्याला नंतर मग ते डोळे बिळे काढ। आता हे पाण्यानं हे वाळलं, म्हणजे वाळलं की मग असं डोळे किती तरी 200-400 करताय का? 600 करायला लागतो, 600 करायला लागतो, 600 नागोबा करायला लागतो प्रत्येक वर्षाला। नागोबा 600, गणोबा 700 असे वर्षभर द्यायचे, वर्षभर 600 नागोबा, 600 नागोबा। आणि हरताळकेच्या बाहुल्या पण हरताळकेच्या बाहुल्या 100 करायला लागतात, ते द्यायला लागतात, मग ते द्यायच्या सगळं गोंधळ्याला याला असं म्हणजे कुरवाड्या शेषणी द्यायच्या। नागोबा घरात येऊन नेतात काय तुम्ही? जाऊन विकत द्यायला लागतं, वाजी भरायची आणि अशी वजी भरायची आणि त्यांच्या घरोघरी नेऊन द्यायचं, घरात द्यायला लागतात। खेडेगावामध्ये घरातच द्यायला घरपोच द्यायचं। मग ते आम्हाला काय करतात, तांदूळ देतात, काही लोक पैसे देतात, काही बैत असते, बैत असते, बैत्याला बैठी बांधायचं मग 200 रुपये देतात, वर्षभर दिले की 200 रुपये देतात आणि वर्षभर द्यायचं ते ना, नागोबा गणोबा सकरात आणि त्याचं सगळ्याचं मिळून भात देणार वर्षाला किंवा पैसे पहिली भात देणार आणि नाही 200 रुपये देणार, बैठ्याचेच होते वर्षभर द्यायचं आम्ही आणि त्याने आम्हाला सुगीच्या टायमाला त्याच्यावरच आम्ही पोट भरून खायचं। बरोबर, त्या चिकलावरच, चिकला सगळं कष्ट खातो, खरं आम्हाला पोटाला पुरतं पैसे मिळतात। नाही पण आता हे हळूहळू बंद होत आलंय, पण तुम्ही हे चांगली पद्धत ठेवलेली आहे, परंपरा जपलेली आहे। आता 40 वर्ष होती आम्ही परंपरा चाललेली आहे, 40 वर्ष आम्ही देतो, तिथं आम्ही जास्त खपत नाही म्हणून आम्ही बाहेर गावाला भोगावतीला यायला विकायला जातो। नाही, छान झालं, तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली। ग्रामीण भागामध्ये
ठिकठिकाणी असे कुंभार लोकांची घरे आहेत आणि हे कुंभार लोक प्रत्येक वर्षी सणामध्ये जे जे काही पूजेसाठी लागतं ते तयार करत असतात. उदाहरणार्थ श्रावण महिन्यामध्ये आता नागपंचमीचा सण जवळ आलेला आहे, तर सगळीकडे नागोबा तयार करण्याचे, मातीचे नागोबा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे गणपतीत हे गणोबा तसेच गणपती तयार करतात. गौरीसाठी गौरीचे मुखवटे तयार करतात. श्रावण महिन्यामध्ये गोकुळ अष्टमी असते, त्यासाठी कृष्णाच्या मूर्ती तयार करतात. आणि असा हा त्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय अजूनही चालू ठेवलेला आहे. महिपती श्री कुंभार आणि सिद्धूताई कुंभार यांच्या घरी आलेलो आहोत. तर हे दाम्पत्य गेले 40 वर्ष हे काम अगदी सातत्याने करत आहे आणि कसोटीनं आणि सचोटीनं ते हे काम करतात आणि अतिशय उत्कृष्ट त्यांचं काम आहे. त्यांनी यावर्षी देखील नागोबा केलेले आहेत, गणपती केलेले आहेत, तसेच त्यांनी हरताळकेच्या बाहुल्या केलेल्या आहेत, गौरीचे मुखवटे केलेले आहेत. तर आज नागपंचमीच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या घरी हे नागोबा कसे तयार करतात ते पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला खूप छान माहिती दिली आहे आणि अशीच ते परंपरा कायम टिकून अशी या लोकांनी आपली परंपरा वर्षानुवर्षे टिकवून ठेवलेली आहे आणि ही पुढं जर टिकून राहिली तरच पुढच्या पिढीला देखील हे पूर्वीच्या काळी लोक काय करत होते किंवा घरी नागोबा कसे तयार करायचे, श्रावण महिन्यामध्ये नागोबाची पूजा का करायची किंवा गणपती शाडू मातीचाच का करायचा, तर ह्या सर्व गोष्टी समजणार आहेत आणि पुढील पिढीसाठी देखील हे एक आदर्श आहे. आणि असं ह्या आदर्श कुटुंबाला आम्ही आज भेटलो आणि त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानले. धन्यवाद. आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे VSK पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करावा, इतरांना हा व्हिडिओ शेअर करा. असे विविध प्रकारचे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड करत असतो. धन्यवाद.